शेतातील करंटच्या तारेने घेतला बळी, एकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। धुळे तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे। शेताच्या सुरक्षेसाठी लावलेल्या तारेतील विजेच्या प्रवाहाने एका 45 वर्षीय व्यक्तीचा बळी घेतला आहे। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 9 च्या दरम्यान धुळे तालुक्यातील सोनेवाडी शिवारात घडली। येथील शेतकरी प्रशांत सुखदेव जाधव याने आपल्या शेताच्या संरक्षणासाठी बांधावर लावलेल्या तारेच्या कुंपणात धोकादायकपणे वीज प्रवाह सोडला होता। याच तारेला ओंकार लालचंद माळी वय 45 राहणार पुरमेपाडा यांचा स्पर्श होताच त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला। त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मयत ओंकार यांचा भाऊ नाना माळीच यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत जाधव विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील पुढील तपास करत आहेत। दरम्यान दयाणे शिवाराती अशीच घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे। त्यामुळे शेताच्या संरक्षणासाठी तारेत वीज प्रवाह सोडून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी नागरिकांना केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पीआय धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। या नोटद्वारे मी असे जाहीर करू इच्छितो, लोकांना सावधगिरीची सूचना देऊ इच्छितो की धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 108 गावं आहे। बहुसंख्य गावांमध्ये शेती प्रमुख व्यवसाय आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जंगली जनावरांचा शेती पिकांना खूप त्रास होत आहे। तर ह्या जंगली जनावरांच्या बंदोबस्ताकरता बरेचसे शेतकरी हे फार मोठा म्हणजे रिस्क घेऊन इलेक्ट्रिक करंट तारांमध्ये, उघड्या तारांमध्ये टाकून ते शेताला त्याचं कंपाऊंड करत आहे। याच्यामुळे 2 दुर्दैवी घटना आपल्या तालुका पोलिसांच्या हद्दीत घडली आहे। एक घटना घडली 30/8/25 रोजी। या दिवशी माननखेडे गावचा एक आदिवासी समाजाचा एक तरुण आपल्या म्हशीला शोध घेण्यासाठी शेतात फिरत असताना इलेक्ट्रिक करंट तो तारेचा त्याला लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। या बाबतीत सदर शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, सदोष मनुष्यवधाचा BNS कलम 105 प्रमाणे। ही घटना 30 तारखेची झाली आहे। त्यानंतर लगेचच परवा 3/9 ला पुरमेपाडा हद्दीमध्ये एका शेतकऱ्याने अशाच प्रकारे उघड्या तारांमधून करंट सोडलं आणि त्या करंटला चिटकून पुन्हा एक तरुण इसम आपल्या बकरीच्या चाऱ्याच्या शोधासाठी गेला असताना चिटकून मयत झालेला आहे। आणि ह्या दोन्ही घटना अतिशय दुर्दैवी आहेत, परंतु शेतकऱ्यांनी याकरता सावधगिरी बाळगावी। अशा प्रकारे इलिगल पद्धतीने कोणीही तारांमध्ये करंट सोडू नये आणि कोणाच्या जीवनास धोका होईल असं कृत्य करू नये। दोन्ही घटनांमध्ये अतिशय गंभीर असे गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत, ज्याच्यात सदोष मनुष्यबळ हे सदराखाली BNS कलम 105 प्रमाणे लावलेले आहे। याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारची कोणतीही गंभीर स्वरूपाची कृती करू नये की जेणेकरून कोणीही जंगली जनावर, पाळीव जनावर किंवा जिवंत माणूस यांना काही होणार नाही याची खबरदारी घ्यावी, ही मी धुळे तालुका पोलीस स्टेशन तर्फे आपल्यास विनंती करत आहे।